लोकांना त्रास होतोय, चालायला त्रास होतोय, किती दिवस चालणार आहे काम आणि त्याच्यामुळे आजार पण वाढेल ना. हो, मला चालता येत नाही. इतकं दळबदरी हा स्टेशन मास्तर आणि हे कारभार आहे यांचा. यांना प्रवाशांची किंमतच नाही. हा दाढीवाला मंत्री बसलाय, मी असा आणि मी तसा. काय सुधारणा केली त्यांनी? इथं 4 माणसं पडली. काल मी पडलो इथे, मला पॅरालिसिस झालाय. त्यांचे एक्सिलेटर सदैव बंद असतात, इंडिकेटर चालू व्यवस्थित नसतात. वाटेल तसं काम चाललं. नुसतं क्लायंटकडनं प्रवाशाकडनं पैसे घ्यायचे, ओरबाडायचे आणि महाराष्ट्रीय जनतेला नुसतं वेड्यात काढायचा. हा धंदा चालू आहे या सरकारचा. काय करतो हा स्टेशन मास्तर, तुम्ही सांगा मला. परवा दिवशी एक आजी माझ्यासमोर बेशुद्ध पडली, तिला उचलायला पण कोण आलं नाही. आमच्यासारख्या अपंग माणसं काय करणार तुम्ही मला सांगा. काय सोय आहे? लघवीची तरी सोय केली आहे का त्यांनी अपंगांची आणि वृद्ध माणसांची? एवढ्या लांब एक इथे ठेवलेलं, एक तिकडे ठेवलेलं आहे. स्वतःसाठी मात्र AC रूम आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला 2-2 लाख पगार आहे. काय जनतेने करायचं सांगा तुम्ही मला. आणि म्हणे अच्छे दिन आ गए, अच्छे दिन आ गए. आम्ही नुसतं टॅक्स आणि पैसे भरायचे. काय करतं महाराष्ट्र शासन? काय करतं रेल्वेचा हा स्टेशन मास्टर? TC पकडलं की 500 आणि 300च्या खाली घेत नाही. तुम्ही हे पोचवा सर्वांपुढे.